जत जिल्हा सांगली येथे पटाईत कोल्ड प्रेस तेल शुद्ध नैसर्गिक आरोग्यदायी तेल युनिटचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन। जत जिल्हा सांगली येथे पटाईत कोल्ड प्रेस तेल शुद्ध नैसर्गिक आरोग्यदायी तेल युनिटचे उद्घाटन जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विलासराव जगताप व माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी या कार्यक्रमासाठी खास करून माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार, माजी सभापती नाना शिंदे, चंद्रशेखर गोपी, डॉक्टर मकसूद नगारजी, बाळासाहेब जाधव, चेअरमन पतसंस्था, डॉक्टर शफीकबाई इनामदार, राहुल काळे, सद्दा मातार युवा नेते, मुसाकबाई पटाईत, सिकंदर पटाईत, संदीप आरवळी, यमगर सर, बंदेनवाज पटाईत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जत शहरात नव्यानेच सुरू केलेल्या पटाईत कोल्ड प्रेस शुद्ध नैसर्गिक आरोग्यदायी शुद्ध तेल या दालनाचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला। नैसर्गिक पद्धतीने काढलेले तेल तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियाच्या आरोग्यासाठी याचा निश्चितपणे फायदा होणार आहे। त्यामध्ये करडी तेल, शेंगदाणा तेल, मोहरी तेल, नारळ तेल, सूर्यफूल तेल हे सर्व तेल अगदी घरगुती पद्धतीने या दालनातून मिळणार आहेत। याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। सर्वप्रथम आजच्या या धावपळीच्या जीवनात लोक आरोग्याबाबत अतिशय जागरूक झालेले आहेत। तसेच प्रत्येक आज आपल्याला माहित आहे जे घरात जे लागणारे वस्तू आहेत, जे अन्नपदार्थ आपण निर्माण केले जातात त्यात तेल हा मुख्य घटक असतो। तेलाशिवाय काहीही होत नाही। पण आज आपण बघतो की शुद्ध तेल आपल्याला मिळतच नाही। आज खास करून आपण बरेच डॉक्टर लोकांना निमंत्रित केलेलं होतो, परंतु त्यांच्या आता ओपीडी चालू असल्यामुळे ते आता हजर राहिलेलं नाही। आज प्रत्येक डॉक्टर सल्ला देतात की बाबा तेलाचा वापर कमी करा। तो पूर्वी आपल्याला माहित आहे की आपल्याला शेंगतेल आणि करडी तेल हे दोनच तेल आपल्याला मिळत होते आणि ते पण कच्च्या घाण्यापासून। परंतु नंतर पाम तेल, हे रिफाईंड तेल, फिल्टर तेल, रिफाईंड, ट्रिपल फिल्टर, डबल फिल्टर हे तेल आले। त्यानंतर काय झालं की जो उद्योग जो हा तेलाचा जो कच्च्या घाणीचा उद्योग होता तो जवळजवळ नेस्तनाबूत झाला। कारण काय झालं की हे तेल बाकीच्या स्वस्त महाग आले आणि ह्याचं उत्पादन खर्च जास्त असल्यामुळं हा तेल महाग मिळायला लागला, हे कच्च्या घाणी तेल। आणि दुसरी गोष्ट, ह्या पटाईत कुटुंबाचे एक वैशिष्ट्य सांगतो की सुरुवातीला हे ह्या तेलाच्या उद्योगातच होते आणि नंतर जे तेल हा धंदा परवडत नाही म्हणून त्यांनी सोडून दिले। परंतु आता कसं झालंय की सर्व नागरिक जागृत झालेले आहेत। या तेलाचं जे कच्च्या तेलाचं महत्व आहे ते आपल्याला आज कळायला आलेलं आहे। हा केवळ उद्योग हा पटाईत कुटुंबाच्या मर्यादित नसून स्थानिक शेतकरी, ग्राहक, युवकासाठी उपयुक्त होईल अशी आम्हाला आशा आहे। स्थानिक उत्पादनात प्रोत्साहन देत रोजगार निर्मिती ही हा उद्योग हातभार लावेल आणि अशा काळात एक कच्ची घाणी पद्धतीने तयार केलेले शुद्ध नैसर्गिक पौष्टिक तेल ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा हा पटाईत कुटुंबाचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता शुद्धता, विश्वास आणि ग्राहकाचे समाधान हेच या पटाईत कुटुंबाचे हे ध्येय आहे। प्रेस तेल उद्योग समूह म्हणतो मी याला, कारण आजच्या दिवसात याची सुरुवात झाली आहे आणि नियर फ्युचरमध्ये या उद्योगाचे उद्योग समूहामध्ये रूपांतर व्हावी अशी मी इच्छा बाळगतो। सगळ्यात आधी या समारंभामध्ये मोस्ट अनवॉन्टेड पर्सन जर कोण असेल तर तो मी आहे। म्हणजे तेल खाऊ नका म्हणणारा माणूस म्हणजे मी, ठीक आहे, कारण तेलचे दुष्परिणामही तसेच आहेत आणि त्याचे फायदेही तसेच आहेत। शरीराला 3 मुख्य घटक फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स एक समतोल प्रमाणात जर तुम्ही घेतला तर शरीर व्यवस्थित चालू शकते। याच्यामध्ये कुठलीही एखादी गोष्ट जर जास्त झाली तर तुमच्या शरीराला हानिकारक ठरू शकते। त्याच्यामध्ये फॅटचा रोल खूप जास्त आहे, कारण
फॅट बर्न करण्यासाठी कॅलरीज खूप जास्त लागतात. फॅट बर्न करण्यासाठी तुम्हाला मेहनती तेवढीच घ्यावी लागते. त्याचं प्रमाण तेलामध्ये सगळ्यात जास्त असतं आणि यासाठी त्याचं प्रमाण शरीराला योग्य राहणं खूप गरजेचं आहे. आजकालच्या जीवनात तुम्ही मार्केटमध्ये बघताय खूप कॉम्पिटिशन आहे. भेसळयुक्त पदार्थ खूप जास्त भेटतात. त्यात ऑइल ही सगळ्यात अग्रेसर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्हंट मिक्स करून हीट प्रोसेस करून म्हणजे तेल बाजारात विकलं जातं कमी पैशामध्ये, ते तुमच्या शरीराला खूप हानिकारक ठरू शकतं. आपलं इंडियन जे भारतीय पद्धतीचं जेवण आहे याच्यामध्ये ऑइलचं प्रमाण खूप जास्त वापर होतो. पाश्चिमात्य देशात जर तुम्ही बघितला तर ऑइल जे वापरतात ते ऑलिव्ह ऑइल वापरतात मोस्टली, जे कोल्ड प्रेसने बनलेलं असतं आणि ते सॅलडमध्ये वापरतात मोस्टली. तेही हीट करत नाहीत, म्हणजे डायरेक्ट सॅलडवर मिक्स करून ते यूज करतात. त्यामुळं तुम्ही जर त्यांना बघितला तर ते खूप ऍक्टिव्ह, स्लिम आणि खेळामध्ये म्हणा किंवा दैनंदिन जीवनात खूप ऍक्टिव्हली काम करतात. आपल्याकडे कसं आहे, आपण मोस्टली आपल्या भारतीय जेवणामध्ये ऑइल जे वापरतो ते त्याला ऑलरेडी हीट प्रोसेस केलेली असते. आपणही जास्त हीट करून त्याला वापरतो, तळलेले पदार्थ म्हणायचं. त्याच्यामुळे आपल्या शरीराला त्याचा दुष्परिणाम होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. कोल्ड प्रेसचा फायदा असा आहे की त्याच्यामध्ये हीट न केल्यामुळं किंवा तुमच्या समोर ज्या घाण्यामध्ये तेल बनणार आहे त्याची 100% गॅरंटी आहे की हे तुम्हाला शुद्धच भेटणार आहे. जे तुम्ही बाहेर मार्केटमध्ये घेताय ते स्वस्त भेटेल, पण ते अशुद्ध आहे. ते कमी पैशामध्ये भेटणार आहे आणि याची कॉस्ट जास्त आहे. डेफिनेटली याच्यामध्ये मेहनत जास्त आहे आणि त्याच्यामुळं हे कॉस्टली असणार आहे. कॉस्टली असल्यामुळं कमी स्वस्त तेल खाण्यापेक्षा हे थोडं कॉस्टली असू दे पण हे वापरा, असं माझं म्हणणं आहे. सिंपल म्हणणं. ओके, जेणेकरून तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात फॅट चांगलं भेटावं, तुमचं शरीर चांगलं राहावं. याच्यामध्ये बेसिकली व्हिटॅमिन ईचं लॉस होत नाही कोल्ड प्रेसमध्ये. राजू साहेबांनी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या, माझ्याही सगळ्या गोष्टी सांगून ठेवल्यात आधीच, त्यामुळे थोडंसं शॉर्टमध्ये घेतो. व्हिटॅमिन ईचं लॉस होत नाही, बाकीचे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत त्याचं लॉस होत नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या शरीरामध्ये जे गरजेचे आहेत ते आपल्याला इथे भेटेल. आणि ते हे जे तेल आहे ते डायरेक्ट फिल्टर करत नाहीये, ते स्टोअर करून ठेवतात. स्टोअर करून ठेवल्यानंतर त्याच्यातला जो गाळ आहे तो खाली राहतो आणि फक्त प्युअर तेल आपल्याला भेटतं वरून. त्याच्यामुळं 48 तासात आपल्याला तेल भेटतं. त्याच्यामुळे याची प्युरिटी चांगली आहे आणि दैनंदिन जीवनात आपण याचं रुटीन यूज करू शकतो या तेलाला आणि याचे फायदे आपल्या शरीराला डेफिनेटली पोहोचतील. या पटाईत कोल्ड प्रेस तेल उद्योग समूह निमित्त उद्घाटन निमित्त मला इथे बोलवल्यामुळे आणि 2 शब्द मला बोलायला दिल्यामुळे मी खूप धन्यवाद मानतो. विशेषतः सिकंदर पटाईत, सैफुल्ला सिकंदर पटाईत इज द मोस्ट ऍक्टिव्ह पर्सन. बंधू त्यांची मुलं कार्यरत आहेत, उद्योगी आहेत, म्हणजे विशेषतः उद्योगी आहेत. म्हणजे आजच्या म्हणजे मी लहानपणापासून बघतो, आता ही 2-3 पिढ्यांचे संबंध आहेत, तेव्हापासून हे नेहमी उद्योगामध्ये पटाईत फॅमिली काहीतरी उद्योग करत असतात. मुलं जशी त्यांची मोठी होतील तशी नवीन नवीन उद्योग करतात आणि त्या वेगवेगळ्या उद्योगामध्ये आपलं म्हणजे कौशल्य दाखवतात. अशाच पद्धतीने एक नवीन त्यांनी आज उद्योग चालू केला, जो परंपरागत होता त्यांचा. मिल होती, पटाईत ऑइल मिल होती. त्याच्यानंतर ते जसे जसे बदल होत गेले. आता मगाशी आपणही सांगितलं, राजू भैयांनी सांगितलं, कोरोना नंतरचा काळ खाण्यापिण्याच्या बाबतीत सगळेजण सतर्क झालेले आहेत. मुळात ऑइल खायचंच नाही आहे, परंतु आपल्या भारतीय याच्यामध्ये आपण मसाले किंवा ऑइल खायची पद्धत असल्यामुळे आपण सगळे खातो. आता एवढं सतर्क झालेलो आहोत आपण की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी चांगल्या गोष्टी इथं उपलब्ध झाल्या पाहिजेत. आणि हीच आता सगळ्या शहरात बघतोय मी, लाकडी खाण्यावरती तेल काढून मिळेल. लोकांची गर्दी अशी ओढा तिकडं वाढलेला असतोय. बाहेर जरी 40 रुपयाला मिळत असेल तर एखादी गोष्ट 50 रुपयाला घेऊ, कर चांगली घेऊ, ही लोकांची भावना आता झालेली आहे.
ही सवय आपल्या शहरातल्या आपल्या तालुक्यातल्या लोकांना आपण लावली पाहिजे. यासाठी सुद्धा मगाशी तुम्ही सांगितलं की चांगल्या विचारानं हा बिझनेस त्यांनी चालू केलेला आहे की हा विचारही आपल्या लोकांमध्ये रुजला पाहिजे, आपल्या लोकांनी चांगलं खाल्लं पाहिजे, आपल्या लोकांचं आरोग्य सुधारलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी पटाईत फॅमिलीने जो प्रयत्न आता चालू केलेला आहे त्या प्रयत्नाला आमच्या शुभेच्छा. अतिशय चांगल्या पद्धतीने आता सिकंदरचं वडील त्यांना एक आईल मिल काढायची इच्छा होते. मला आठवते 1990 साली तेव्हा MIDC मध्ये मी MIDCचा प्लॉट वगैरे मिळून द्यायचं एक प्रोजेक्ट कन्सल्टंट म्हणून काम करत होतो. माझ्याकडे आले आणि माझ्या आणि त्यांचा फार जवळीक संबंध होते. साहेब मला पण आईल मिल काढायचे, आता हत्ती बिजरगी यांचे सगळे आईल मिल आहेत, मला काढता येईल का म्हणला. मी म्हटलं तुम्हाला काय काढता येत नाही. मग त्यांना आम्ही त्यावेळी 1990 साली मला आठवतंय 40 वर्षापूर्वी त्यांना MIDC मध्ये प्लॉट मी घेऊन गेलो. त्यावेळी लाईटचा फार प्रॉब्लेम होता. अगदी चप्पल शिजवायला होतं सांगितलं जाऊन इथंपर्यंत लाईट कनेक्शनसाठी. की माझ्या घरी येऊन सकाळी 8ला मी माझ्या समोर दुकानात मला घेऊन जाण्यासाठी सांगले की मला त्रास द्यायचा म्हणून कट्ट्यावर फसवते. मला आज त्यांचा आठवण आला. म्हणजे असं पटाईत कुटुंबाने पटाईत आईल मिल म्हणून जतमध्ये एक नामांकित आईल मिल त्यांनी सुरू केले होते. पुढं सालवंट आल्यामुळे आईल मिल सगळं त्यांनी बंद पडले. त्यांचा उद्योग फार चांगलाच होता त्यावेळी. हत्ती आईल मिल, बिजरी आईल मिल, शंख आईल मिल, MIDC मध्ये एक अगदी आईल मिलसाठी जत प्रसिद्ध होतं. आणि जतचं तेल अख्खा महाराष्ट्रात प्रसिद्ध होतं. म्हणजे सर अख्खा महाराष्ट्रात जतवरनं त्यावेळी टँकरनं तेल जात होतं. शेंग तेल तर अगदी प्रसिद्ध. मग ही थोडा सॉल्वंट आल्यानंतर तेलाला जरा ते मागं पडले. कारण उद्योगधंद्यामध्ये तिथं काय ते 40% एव्हरेज आहेत. सॉल्वंट प्लांटवाले काय करतील, मिक्स करतील, इकडे करतील, बल्कमध्ये करतील, त्यांचा 20% म्हणजे वेस्टेज असतो, 80% तेल निघत होतं. आपण धक्का करून तेच बोलत होतो. मग आपल्याला सगळं आईल मिल धुळे जमलं. परत पटायत यांनी जुनं ते सोनं ओळखून भाजी पिकवून पटायचे एक होतं. लोकांना चांगलं द्यायला पाहिजे. त्यांचा चुरमुरी भट्टीतून आम्ही चुरमुऱ्याने शेंगणारे खाल्लेले आहोत. त्यांना वेगवेगळा धंदा करायचा आवड आहे. त्यांचा एक मार्गदर्शन घेऊन आजोबाचं जे काम आहे तेच काम आता सैफुलने सुरू केलं आहे. सगळ्यांनी या तेलाबद्दल माहिती सगळ्यांना सांगितलं. परत मी सांगणार नाही. मला खूप आनंद झाला. हा पटाईत फॅमिलीचा काय नवीन उद्योग नाही. एक प्रसिद्ध ऑइल मिल यांची होती. परंतु या दुष्काळी तालुक्यात जसं गोंदे साहेबांनी सांगितलं बऱ्याच ऑइल मिल होत्या, पण त्या सगळ्यांचा विस्कळीत झालेले. आणि कोल्ड ऑइलचे फायदे काय आहेत ते डॉक्टर तांबोळे साहेबांनी सांगितलंय. त्याचबरोबर राजू इनामदार साहेबांनी सांगितले. आणि म्हणून कोल्ड तेल खाणं हे सर्वात महत्वाचं. बागा आपण लाकडी घाण्यावरचं तेल खातो, परंतु आता ते लाकडी घाणे बंद झाले. आणि कुठनं जरी बाहेरनं आलेलो आहे त्यात काय तिने मिक्सिंग केले, काय केलं हे आपल्याला कोणालाही माहिती नाही. आणि असं तेल आपण आज खातोय. काल का परवा मी पेपरला वाचलं, शाळेत एका 15 वर्षे वय असलेला 7वीत शिकणाऱ्या मुलाचा हार्ट अटॅक आला. ते अतिशय वाईट आहे. कारण या तेलापासून फॅट्स वाढत आहेत. ज्या गोष्टीचे तज्ञ ते डॉक्टर तांबळे साहेबांनी सर्व गोष्टीचा उहापोह केलेला आहे. राजू इनामदार साहेबांनी सर्व गोष्टीचा उहापोह केलेला आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन की हे जे ऑइल आहे हे विदाउट मिक्सिंग आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करडे आणून खाऊ शकताय, काढून तेल घेऊ शकताय. शेंगांचं तेल काढून घेऊ शकताय. सूर्यफूल आणून इथं तेल काढून घेऊ शकताय. आणि ही पटाईत कंपनीने अनेक उद्योग केले आणि सगळ्या उद्योग ते सक्सेस झाले. आज तालुक्यात संपूर्ण ठिकाणी किराणा मालाचं जे आमचे वंदेनाव साहेबांचे चिरंजीव बघताय ते संपूर्ण तालुक्यात त्यांच्या या किराणा दुकानातून होलसेल माल जातो. ते अतिशय ग्राहकांना पाहिजे तो माल वजनात देत नाही, क्वालिटीचा माल देण्याची प्रथा या पटाईत फॅमिलीची आहे. आणि निश्चितपणानं या पुढच्या काळात त्यांना जर ऑइल मिल त्यांचे मला वाटते 5-50 लाखाच्या मशनरी आहेत त्या तेलाच्या, त्यातनं ऑइल काढण्याला विकता आलं असतं की. परंतु त्यांनी हे कोल्ड ऑइल जनतेपर्यंत द्यावं, जनतेला चांगला तेल आपल्या दुकानातून जावं म्हणून तो घाणा त्यांनी इथं बसवलेला. तो खर्चिक आहे.
आता सांगितलं थोडंच टाकायचं, म्हणजे माणूस दिवसभर बसायला पाहिजे. एक दिवसाची त्याची काय कॅपॅसिटी क्रेशिंगची 200 किलो तासात 200 किलो किती? ताशीत 200 किलो. ताशी 200 किलो ते मशीन माल काढते. आणि 200 किलो काढल्यानंतर माझ्या मते सर्वसाधारण 4-4.5 किलोला 1 किलो तेल निघत असेल. आणि हे कच्चं तेल काढून ते बॅरल देण्यास भरून ठेवलेले. आणि त्या बॅरलच्या 1.5 फुटावरती ते तेल घेण्यासाठी त्यांनी चावी बसवली. तर त्या तेलात जे घाण आहे, प्रेस आहे, ते सगळं खाली जाऊन बसत आहे. आणि आपल्याला शुद्ध तेल अतिशय चांगल्या पद्धतीचं मिळत आहे. म्हणून आपल्या सर्व ग्राहकांना, पटायत कंपनीवरती प्रेम करणाऱ्या सर्व ग्राहकांना आमची विनंती आहे, आपलं आरोग्य जपायचं असेल तर निश्चितपणानं करडी तेल आणायला पाहिजे किंवा शेंगतेलीतून घ्यायला पाहिजे, सूर्यफूल घ्यायला पाहिजे. जसं गोपी साहेबांनी सांगितले मी विजापूर आणतोय, परंतु आता काय साहेब तुम्हाला विजापूरला जायची गरज नाही. आज इथं तुम्हाला सर्व प्रकारचं ऑइल उपलब्ध होईल. निश्चितपणानं आम्ही देखील याच तुमच्या मिलमधून मग कधी 10 किलो करडी तेल असेल, पुढच्या महिन्यात 10 किलो शेंगाचं तेल असेल, त्याच्या पुढच्या महिन्यात 10 किलो सूर्यफूल असेल. कारण शरीराला वेगवेगळं तेल खायची सवय लागायला पाहिजे. एकच कुठलंही तेल खाल्लं तर ती शरीराला 3 सवय लागते, त्यामुळे फॅट्स वाढत आहेत. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं तेल आणि एकाच छताखाली यांनी हे तिन्ही तेल इथं ठेवलेलं आहे. आणि डोक्याला लावायचे खोबरेल तेल आपण वापरतो, आज त्यात फार मोठं केमिकल आहे. आणि ते त्यांनी या घाण्यावरतीच काढून ते इथे विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी याच मिलमधून कोल्ड स्टोर खरेदी करावं. या उद्योगाची निश्चितपणानं भरभराटी तर होईलच. आणि बंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणजे सर्व पटायत कंपनीची बंधू आहेत, त्यांचे रशीद भैया असतील, त्यांचे सर्व बंधू असतील, एका छताखाली बंदे नवाजसाहेब जे सांगतील त्या पद्धतीने त्यांचा हा उद्योग किंवा हा कारभार चालू असतोय. आणि बंदे नवाजांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं या ऑइल मिलचं देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या वर्षी ज्या वेळेला 1 वर्षाचं ही पूर्ण होईल त्यावेळेला परत एकदा आम्हा सर्वांना बोलून एकदा या ऑइलमध्ये एखादा पदार्थ खायला द्यावा ही अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो. संयोजकांनी 2 शब्द खरं म्हणजे जरा चांगलं ऑइल म्हणतो आपण. आजकाल सांगितलं डॉक्टर सांगितले तेलाचा रोग होतात, पाण्यातून आणि तेल या 2 गोष्टीत रोगराई जास्त वाढत जाते. आणि आता लोक अलर्ट म्हणजे जागरूक झालेले आहेत. आपण आता ऑर्गॅनिक हे मागतो शेतीमध्ये, बाबा सल्फेट वापरलेलं धान्य द्या, तसं याच्यामध्ये मिक्स नसलेलं धान्य द्या. आता तुकाराम मुंडे काय करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पेपर वाचताय. प्रत्येक ठिकाणी भेसळ आहे. भेसळ नसलेला पदार्थ दाखवा असं जाहिरात द्यायची सध्या वेळ आलेली आहे. प्रत्येक गोष्टीत भेसळ आहे. दुकानात गेला भेसळशिवाय काय आपल्याला मिळत आहे. आणि म्हणून भेसळ नसलेला पदार्थ घेणं हे शेतीमाल असो किंवा आपल्या दैनंदिन जीवनात असो, भेसळ नसलेला माल घेणं म्हणजे आपलं आयुष्य वाढवणं आहे. आपलं आयुष्य कमी का व्हायला लागलं आहे? या भेसळीमुळे आपलं आयुष्य कमी व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे भेसळ नसलेलं पदार्थ घेणं हे तुमच्या आमच्या सगळ्याच्या दृष्टीनं आयुष्य वाढवण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं, आणखी काही लोकांनी सांगितलं की आता जास्त सांगायची गरज नाही, आपण वापरायची गरज आहे. सध्या आपल्याला जर शरीर निरोगी ठेवायचं असेल 80, 85, 90 वर्षे, तर आपल्याला भेसळ नसलेलं पदार्थ खाणं गरजेचं आहे. अगदी भाजीपाला सुद्धा कोथिंबीर आज दिसले की 2 दिवसानं वितवर वाढलेली असते. का? त्या पद्धतीचं रासायनिक खत त्याला घालतात. प्रत्येक गोष्टीत रासायनिक खत आहे. साधं केळी पिकवायचं पडलं तर आज केळी घालायची घड आणि दुसऱ्या दिवशी विक्रीला तयार होते. म्हणजे काय? त्याच्यावर केमिकल रिॲक्शन होते आणि ती केळी आपण आनंदाने खातोय. त्याचे दुष्परिणाम आपल्या आयुष्यात सगळीकडे होतात. म्हणून निरोगी आयुष्य लाभणं शरीर माध्यम खरु धर्म साधनम असं संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे. शरीर चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. जर शरीरच चांगलं नसेल तर ज्याला रोगी आयुष्य म्हणते ते माणसाला जीवन जगणं नको वाटते. निरोगी आयुष्य सगळ्याला पाहिजे, परंतु निरोगी आयुष्य होण्यासाठी जे खायला पाहिजे ते आपल्याला बाजारामध्ये मिळत नाही. त्यातलाच एक प्रकार म्हणजे शुद्ध आयुषचा प्रकार आहे.
आता पटाईचं मी गेले अनेक वर्ष आम्ही त्यांचा ग्राहक आहे. किराणा दुकानमध्ये सगळं वस्तू आम्ही त्यांच्याकडेच येतोय. आतापर्यंत त्यांनी विकलं ते बेसनयुक्त आईल विकलं, पण आता त्याने तिथं मशिनरी अशी घातलेली आहे. मला सांगा, एक आईल मिल, त्यांची आईल मिल होती पूर्वी अनेकाच्या बिजर घातली, अजून बऱ्याच लोकांच्या आईल मिल. एका आईल मिलला खर्च किती आला? जवळजवळ लाखो कोट्यावधी रुपयापर्यंत जातोय. आणि एवढं सगळे मशीन या एका किती लाखाचे? 5.5 लाख, हा? 5.5 लाखाची. 5.5 लाखामध्ये एवढ्या छोट्या युनिटमध्ये तुम्हाला प्युअर ऑइल मिळते. आता जे ऑइल मिल लाखो रुपये घालायचे, 1 एकरामध्ये जागेत आपण शेत मागायचं, ते एवढ्या छोट्याशा जागेत आले आता. म्हणजे जग एवढं पुढं झाले, टेक्निकली एवढं झाले, टेक्निक एकदम पुढं झाले. मोठं मोठं आता सगळं कमी झालंय. छोट्यामध्ये प्युअर माल मिळायची व्यवस्था झालेली आहे. त्यातलाच हा प्रकार म्हणजे ही छोटी मशीन आहे. थोड्या रकमेमध्ये तुम्हाला शुद्ध ऑइल मिळण्याचं काम या पटाईत बंधूंनी केलेलं आहे. सगळ्याचं महत्त्व सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण आम्ही एवढं तुम्हाला सांगू की शुद्ध पदार्थ खाणं, भेसळयुक्त पदार्थाला तिलांजली देणं, हे आपण सगळ्याच्या जीवनामध्ये आपण आलं तर आपलं आयुष्य निरोगी होऊ शकते. बरेच लोक आम्ही बघतोय 80-85 वय असते, पण अजून ताट पाण्याने चालते. आम्ही त्याचा अभ्यास केल्यानंतर ते म्हणलं आम्ही कधी मांसाहार केल्याने सांगतात, आम्ही कधी दारू पिलेलं नाही, आम्ही कधी असं बाहेरचं कधी खाल्लेलं नाही, खारी खोबरं हे असंच खाल्लं म्हणून सांगतात. म्हणून ते 85 वर्षे सुद्धा ताट पाण्यानं फिरतात. बसलेला आम्हाला उठता येत नाही, ती माणूस पटदिशी उठते लगेच. म्हणजे ही जी क्रिया आहे, ज्याने शुद्ध शाकाहारी जेवले, मांसाहार खायला पाहिजे, पण तो कमी प्रमाणामध्ये ज्यांनी चांगलं जीवनसत्व असलेलं जेवण केलं, त्यांचं आयुष्य निरोगी आणि चांगलं आहे, हे आपल्या अनुभवावर आपण सांगतो. आपण सगळ्यांनी एक चांगला उद्योग पटाईत लोकांनी केलेला आहे. त्यांच्याकडे सगळे उद्योग आहेत. त्यापैकी एक नवीन प्रयोग त्यांनी जत तालुक्यामध्ये केलेला आहे. छोट्याच्या मशीनमध्ये सगळं आणलंय त्यांनी. एवढी मोठी ऑइल मिल एकरामध्ये घालण्यापेक्षा ही किती 100-500 फुटाची जागा आहे, तिथं तुम्हाला शुद्ध ऑइल मिळण्याचं मशीन आज बाजारात आलेलं आहे. ही एक प्रकारची क्रांती आहे लोकांच्या जीवनामध्ये. त्या क्रांतीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि शक्यतो खतं वापरलेलं अन्न पदार्थ किंवा माल खाऊ नये आणि भेसळ असलेले अन्न पदार्थ किंवा ऑइल खाऊ नये. हे एवढं जरी आपण पथ्य पाळलं तरी आपलं आयुष्य निरोगी होण्याला बऱ्यापैकी मदत होईल. हा जो पटाईत एक चांगला उद्योग केलेला आहे, त्याला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. आणि सगळ्यांनी अशा प्रकारे भेसळ नसलेलं पदार्थ घ्यावेत अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपल्या सगळ्याचा यांनी सत्कार केला, त्याबद्दल आम्ही पटाईत कुटुंबाला मनापासून धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.